मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दोन टिप देणार आहे। पहिल्या टिपचं नाव आहे कॉफीचे अतिसेवन हानिकारक ठरते। काय ते? अति कॉफीमुळे शरीरात उत्साह निर्माण होत असला तरी, उष्णता प्राप्त होत असली तरी त्यामधील चिवटपणा आणि कडूपणा याच्या दुष्परिणामामुळे उष्णतेचे विकार घडतात। हातापायाची डोळ्यांची आग होणे, निद्रा नाश, छातीत धडधडणे, पित्ताचा विकार वाढणे, वंध्यत्व निर्माण होणे इत्यादी अनेक विकार घडतात। कठीण आहे मित्रांनो, पुढे बघूया। उष्ण प्रदेशातील लोकांनी कॉफीचे सेवन अजिबात करू नये। तसेच इतरांनीही रोजच कॉफी सेवन करू नये। कॉफी पेय तयार करताना त्यात साखर मिसळतात, त्यामुळे कॉफी शरीरास अजूनच घातक ठरते। कॉफी व साखरेच्या दुष्परिणामामुळे लठ्ठपणा, हृदयरोग, अतिरक्तदाब, कॅल्शियमची कमतरता असे अनेक विकार घडतात। कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफीनमुळे मांसपेशीवर व मज्जातंतूवर वाईट परिणाम होतात। त्यामुळे भूक मंदावते। जास्त प्रमाणात वारंवार कॉफी घेतल्यामुळे लोह आणि कॅल्शियमचे शरीरामध्ये शोषण होत नाही किंवा ते मूत्रावाटे बाहेर टाकले जाते। त्यामुळे अनिमिया व हाडांचा ठिसूळपणा हे आजार वाढीस लागतात। क्वचित प्रसंगी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी एक बदल म्हणून अर्धा कप कॉफी घ्यावी, त्यामुळे नक्कीच उत्साह वाढून ताजेपणा वाटेल। पण कॉफीचे सेवन वारंवार जास्त प्रमाणात सेवन केल्यास अस्वस्थता वाढून मानसिक ताण वाढतो। कारण कॅफीन एक प्रकारचे विषच आहे, त्यामुळे कॉफीचे सेवन दररोज करणे टाळावे। आणि दुसरा मुद्दा आहे मित्रांनो, रडण्यामागील शास्त्रीय कारण काय? बघूया काय ते। रडणे आपल्या शरीराच्या सर्वात गुंतागुंतीच्या प्रक्रियापैकी एक प्रक्रिया आहे। काय ते बघूया। गंमत म्हणजे माणसाव्यतिरिक्त इतर कोणताही प्राणी भावनिक कारणांसाठी अश्रू उघळत नसतो। एखादी वस्तू जळत असेल तर धुरामुळे प्राण्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात, पण कोणत्याही भावनिक कारणामुळे त्यांच्याबाबत असे होत नाही। या प्रक्रियेत हार्मोनचा खूप मोठा वाटा असतो। जरी रडणे आपल्याला लाजिरवाणी गोष्ट वाटत असली तरी रडणे आपल्यासाठी फायदेशीर असते। विशेषज्ञांच्या मते अश्रू आपल्या शरीरातील तणावामुळे साचलेले घातक घटक बाहेर काढते। व्हेरी गुड। संशोधनात असे आढळून आले आहे की भावनिक अश्रूंमध्ये कांदा कापण्यासारखी कामे करताना बाहेर पडणाऱ्या अश्रूपेक्षा जास्त प्रोटीन असते। आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा। नमस्कार, जय हिंद।